Hello everyone, welcome to the Mumbai Law Study. Here you will get law notes, important questions and so many things, and you will get in simple and easy way. So don't forget to subscribe our channel and start your journey with us. आज आपण बघणार आहोत मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी सेकंड सेमिस्टरचा फॅमिली लॉ हा टॉपिक. तर त्याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत की ह्या फॅमिली लॉ या सब्जेक्टमध्ये काय काय आहे, तसंच तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड कसा अभ्यास करायला हवा. तर फॅमिली लॉमध्ये तुम्ही इथे बघाल तर तुम्हाला इन्स्टिट्यूशन ऑफ फॅमिली आहे, टाइप्स ऑफ मॅरेज आहे, मॅट्रिमोनियल रिमेडीज अँड डिझोल्युशन ऑफ मॅरेजेस आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3 बेअर ॲक्टची गरज आहे. पारसी मॅरेज अँड डायव्होर्स ॲक्ट 1936, इंडियन ख्रिश्चन मॅरेज ॲक्ट 1872, द डायव्होर्स ॲक्ट 1869. हे 3 ॲक्ट. तसंच ह्या फॅमिली लॉमध्ये काय आहे, तर ह्या फॅमिली लॉमध्ये तुम्हाला 3 धर्माचे लॉ आहेत, मुस्लिम, पारसी आणि ख्रिश्चन. तसंच इंडियन सक्सेशन ॲक्ट आणि जशा प्रकारे आता मी सांगितलेले 3 ॲक्ट आहे. तर आता जसं तुम्ही इथे बघाल की तुम्हाला मॉड्यूल वाईज स्टडी केली तर खूप बरं पडेल. जसं की आपल्याला तुमच्या कॉलेजमध्ये सांगत असेल की PYQ बघा, PYQ बघा. PYQवर पूर्ण डिपेंड राहू नका, कारण PYQमधूनच रिपीट क्वेश्चन प्रत्येक वेळेस होतात असं नाही. कारण की तुम्ही ही मॉड्यूल वाईजच गेलं पाहिजे. युनिव्हर्सिटीने आपला सिलेबस हातात दिला आहे. सो ऑलवेज स्टिक टू द सिलेबस, ठीक आहे. कारण सिलेबसच्या बाहेर मुंबई युनिव्हर्सिटी तुम्हाला काही विचारणार नाही, पण सिलेबसमधलं विचारणार जे की PYQमध्ये रिपीट झालेलंही नसू शकतं. फॉर एक्झाम्पल, लास्ट सेमिस्टरला कॉन्ट्रॅक्टचा पेपर झाला आणि त्या कॉन्ट्रॅक्टच्या पेपरमध्ये रिपीटेड क्वेश्चन्स नव्हते. 13 मार्क्ससाठी जे क्वेश्चन्स येतात लॉंग आन्सर्स, त्याच्यामध्ये रिपीटेड क्वेश्चन अजिबात नव्हते. आणि जे विद्यार्थी फक्त PYQवर डिपेंड होते, म्हणजे जे विद्यार्थ्यांनी फक्त PYQचा अभ्यास केलेला होता, त्यांना तो पेपर फार अवघड गेला. पण ज्या विद्यार्थ्यांनी मॉड्यूल वाईज स्टडी केली होती त्यांना तो पेपर फार सोपा गेला. सेम इथेही तसंच आहे. तुम्ही प्रत्येक विषयासाठी ऑलवेज स्टिक टू द सिलेबस. त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टमध्ये 4 मॉड्यूल्स असतात. फॅमिली लॉमध्ये देखील 4 मॉड्यूल्स आहेत. तर पहिल्या मॉड्यूलमध्ये पूर्ण मुस्लिम लॉ आहे, तुमच्या सेकंड मॉड्यूलमध्ये ख्रिश्चन लॉ आहे, त्याच्यानंतर थर्ड मॉड्यूलमध्ये तुमचा पारसी लॉ आहे आणि त्याच्यानंतर फोर्थ मॉड्यूलमध्ये इंडियन सक्सेशन ॲक्ट, डोमेसाईल, तसंच बरंच काही, जसे मी तुम्हाला सगळे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते सगळं आहे. मग आता स्टडी कसं करायचं, तर स्टडी करायची सगळ्यात पहिली पद्धत की तुम्ही एकदा तुमच्या कुठल्याही रेफरन्स बुकची रीडिंग घेतली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, हिंदू लॉसाठी तुम्ही जो कोणताही बुक वापरत असाल, तुम्ही जाबवाला वापरत असाल किंवा आय थिंक एक सय्यद लेखकांचं पण एक बुक आहे, तेही फार छान आहे. जर तुम्ही ते वापरत असाल तर तेही खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये सगळे लॉ कव्हर होत आहेत. तर त्या कुठल्याही एका रेफरन्स बुकची एक रीडिंग घ्या. त्याच्यानंतर तुम्ही या क्वेश्चनच्या आधारे तुमच्या स्वतःचे नोट्स तयार करा. एक्झामला अजून भरपूर वेळ आहे, जवळजवळ 2 ते 3 आठवडे आपल्या एक्झामला आपल्या हातात आहेत. जर तुम्ही प्रत्येक विषयाला 3 ते 4 दिवस दिले तर तुम्ही प्रत्येक विषयाचे नोट काढून त्याची रीडिंगही होऊ शकते. सो अभ्यासाला आत्ताच्या आता सुरुवात करा. पहिली रीडिंग करा, त्याच्यानंतर तुम्ही नोट्स काढा. नोट्स काढल्यानंतर त्या नोट्सची रीडिंग 2 ते 3 वेळा तरी करा, म्हणजे तुमचा अभ्यास पूर्ण होईल. त्याच्यानंतर सिच्युएशन बेस्ड आन्सर्स असतात, सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन्स मी नंतर देईन तुम्हाला, आणि 2 मार्क्सचे क्वेश्चन्सही दिले जातील. ते तुम्हाला शॉर्ट्समध्ये देईन, कारण व्हिडिओ करायला तेवढा वेळ मिळत नाही. सो शॉर्ट्समध्ये ते दिले जातील. जसजसे व्हिडिओ येतील तसतसे तुम्ही ते सेव्ह करा, स्क्रीनशॉट घ्या आणि अभ्यास करायला स्टार्ट करा. तर हे जसं आता मॉड्यूल 1, 2, 3 and 4 ह्याचे सगळ्यांचे मी क्वेश्चन्स दिलेले आहेत. मराठी मीडियमसाठी सेम क्वेश्चन्स आहेत जे मी तुम्हाला मराठीमध्ये दिलेले आहेत. जर थोडीफार काही प्रिंटिंग मिस्टेक असेल तर तुम्ही ते करेक्ट करा. प्रिंटिंग मिस्टेकवर जाऊ नका. थोडीफार प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, कारण मी इंग्लिश टू मराठी जसं ट्रान्सलेट केलेलं आहे. बट मराठी आणि इंग्लिशचा पेपर सेम येतो, त्यामुळे प्लीज अभ्यासाला लागा. लवकरात लवकर अभ्यासाची सुरुवात करा, कारण 18 तारखेपासून एक्झाम स्टार्ट आहे आणि आपल्याला लवकर सगळे विषय कंप्लीट करायचे आहेत. तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.